तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेचं काम प्रलंबित असताना आमदारांनी आवाज का उठवला नाही? राजू शेट्टी. माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ तारदाळमध्ये थडाडली. कोरुची मतदारसंघात लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू असून हे आम्ही कदापि खपून घेणार नाही. गुंडाफुंडांची भीती घालून मतदारांना भीती घालण्याचं काम सुरू आहे. या मतदारसंघातील तारदाळमधील जलजीवन योजनेचं काम गेली 3 वर्ष प्रलंबित होतं. या विषयावर विद्यमान आमदार यांनी आवाज का उठवला नाही, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील तारदाळमधील प्रचार सभेत केला. ते पुढे म्हणाले, आव्हाड यांच्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची ऊसाची हजारो टनाच्या लोटीची पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास आम्ही ते बाहेर काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पुरंदर पाटील म्हणाले, विधानसभेच्या वेळी लोकांनी तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली असताना देखील परत तुम्हाला जिल्हा परिषदची हाव कशाला? आणि गावातीलच सामान्य कार्यकर्ता उभा असताना मतदारांच्या घराकडे तुम्हाला अनेक वेळा प्रचारासाठी का जावं लागतं, असा सवाल त्यांनी यावेळी केला. यासिन मुजावर म्हणाले, तुमच्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही सगळी पदे असताना देखील तुम्हाला गावातील मूलभूत गरजा पूर्ण करता आल्या नाहीत. हे दुर्दैव्य आहे. त्यामुळे गावातील मतदारांकडून बहिष्कार टाकण्याची वेळ येत आहे. भारत निर्माण योजनेच्या संकटकाळी मदन कारंडे यांनी वीज बिल करता 10 लाख रुपये दिले असताना ते आजपर्यंत त्यांना परत मिळाले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. तसेच यावेळी शशांक बावस्कर, मदनरावजी कारंडे, दीपाली कोराणे, अनिता शिंदे, आनंदा शेट्टी, विनोद कोराणे, पवन शिंदे यांनी महायुतीच्या कारभाराचा चांगला समाचार घेत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. सदर सभेप्रसंगी देवानंद कांबळे, उदय पाटील, रणजित जाधव, मलकारी लवटे, संगीता पाटील, सुनील पाटील, सुहास नरमदे, सुधाकर कदम, गजानन पाटील, सुनील शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ मानसरे यांनी केलं. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.